उपवासासाठी सोया चंक्स अतिशय उपयुक्त ठरतात. तर त्याचीच ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी अशा पद्धतीने केली तर अशीच्या अशी तयार होते. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. सोया चंक्स मसाला बनवून घेण्यासाठी मी इथे 2 कप सोया चंक्स घेतलेले आहेत. आता हे 2 कप मी सुके सोया चंक्स घेतलेले आहेत. तर आता हे गरम पाण्यात आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत. मी पूर्वी काय करायचे, मी नुसतं गरम पाण्यातून असे भिजवून काढायचे आणि खूप पाण्यातून धुवून धुवून घ्यायची, पण तरी या सोया चंक्सचा वास काही जात नसायचा. मग माझ्या ध्यानात आलं की आपण जर उकळून काढले तर मी अशा पद्धतीने करायला लागली. मग हे मी 7 ते 8 मिनटं अशी उकळून उकळून घेतले आणि मग तो पाणी मी काढून घेतला आणि त्यानंतर मी हातानेही ते अगदी असे पिळून पिळून घेतले आणि मग बघितलं तर या सोया चंक्सला कसल्याच प्रकारचा उग्र वास असा यायचा बंद झाला आणि मग मी ही भाजी अशाच पद्धतीने करायला लागली. तर हे मी सोया चंक्स मस्त वाफवून निथळून घेतलेले आहेत. एका भांड्यात 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मी हे 2 मोठे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता हे छान असे या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता तो कांदा परतत आहे तोपर्यंत आपण हे सोया चंक्सला मसाला लावून घेऊया. इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर मी 1 टीस्पून घेतलेली आहे. 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून कसुरी मेथी आणि पाव टीस्पून हळद आणि दही घेतलेलं आहे मी 1 कप. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. हाताच्या मदतीने तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता, पण नेहमी मी सांगते त्याप्रमाणे हात आपले स्वच्छ धुतलेले असावेत. तर हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि हे थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया. आता आपण वळूया कांद्याकडे. तर कांदा इथे छान शिजलेला आहे. आता त्यात मी 5 ते 6 ह्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. 10 ते 15 मी काजू घातलेले आहेत. आता काश्मीरी मिरच्या मी 2-3 घातलेल्या आहेत. त्यानंतर मी थोडेसे कोथिंबीरचं दांड्या ज्या असतात त्या घातलेल्या आहेत. अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि पाव टीस्पून मी हळद घालून घेत आहे. आता ते हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालण्याच्या अगोदर मी हे छान परतून घेत आहे आणि नंतरच काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घालून घेते. नाहीतर हे मसाले काय होतात, करपतात, जळतात. म्हणून हे सुके मसाले आपण नंतर घालायचे. त्याच्या आधी हे सगळ्या ह्या वस्तू मी मस्त परतून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही कोथिंबीरच्या दांड्या का पाहिल्या, कारण मी कोथिंबीरची पानं नेहमी वापरत असते आणि दांड्या कशाला ह्या फेकायच्या, या दांड्यांचाही आपल्याला उपयोग होतच असतो. म्हणून मी त्या दांड्या कोथिंबीरच्या दांड्या घालून घेत आहे. म्हणजे ते थोड्याशा खोडं असतात ती. तर भाजून झालेला आहे छान. मी ते थंडही करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मी हे मिक्सरच्या जारमध्ये मस्त याची फाईन पेस्ट बनवून घेत आहे. आता हे थंड झालेलं नसेल तर यात एखादा क्यूब बर्फाचा सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. इथे पेस्ट रेडी झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल घेत आहे. ते तेल मी गरम करून घेत आहे आणि त्यात अर्धा टीस्पून अख्खा जिरं घालते, 2 चिमूटभर हिंग घालते, 2 मी दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंग आणि 4 ते 5 काळं मिरं मी घालून हे छान या गरम मसाल्यांचं फ्लेवर या तेलात उतरेपर्यंत मी परतून घेत आहे. आता ते परतल्याच्या नंतर मी ही जी मगाशी कांदा आणि सगळं एकत्र ह्याची कोथिंबीरची वगैरे पेस्ट बनवून ठेवलेली होती ना, ती पेस्ट आता मी इथे घालून घेत आहे आणि ती छान परतून घेत आहे. आता आपल्या त्या जारमध्ये थोडीशी पेस्ट चिकटलेली आहे. त्यात मी थोडा पाणी घालून तेही जाडसर असा पाणी मी यात घालून घेत आहे
आणि आपल्याला ह्याचं तेल सुटेपर्यंत म्हणजे तेल सेपरेट होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी झाकण लावूनसुद्धा तुम्ही परतून घेऊ शकता, कारण जरी लो फ्लेम जरी ठेवली तरी ह्याचे बघा ह्याच्या तिडक्या आपल्या हातावर किंवा आपल्या तोंडावर उडण्याची शक्यता आहे. म्हणून ते आपण झाकण लावूनच परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की ते तेल थोडंसं सेपरेट होत चाललेलं आहे. आता या स्टेजला आपण सोया चंक्स मगाशी मॅरिनेटेड जे करून ठेवलेले होते किंवा करायला ठेवले होते ते आता यात घालून घ्यायचे आहेत. हे डायरेक्ट घालायचे आहेत आणि तेही मगाशच्या त्या वाटण आपण जे टाकलेलं होतं त्या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये तो मसाला राहिलेला होता मॅरिनेशनचा, त्या मसाल्यात मी 2 कप एवढा पाणी घातलेला आहे आणि तो पाणीसुद्धा मी यात घालून घातलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून यात पाणी एखादा कप घालून घेऊ शकता, कारण हे मला खूपच जाड दिसत आहे. मी सुद्धा यात 1 ते 1.5 कप पाणी घालून घेणार आहे, कारण जेवताना आपल्याला तुम्ही जर कशाबरोबरही सर्व केलं, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर किंवा तंदूर रोटीबरोबर जरी केलं तरी आपल्याला थोड्याशा जाडसर रसाची गरज असते. म्हणून मी यात अजून 2 कप पाणी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला झाकण लावून मस्त असं उकळून घ्यायचं आहे. आता मगाशी मी यात चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, कारण मीठ आपण मगाशी घातलेलं होतं कशात, तर सोयाबीन जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना त्यात आपण ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं होतं. इथे मीठ मात्र बेतातच घालायचं आहे, कारण कमी जरी झालं तरी आपण नंतर घालून घेऊ शकतो, पण जास्त जर झालं तर मग ते कमी कसं करायचं त्याचं आपल्याला नंतर आपण शोधून काढूया. तर इथे मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे मी गॅस फ्लेम बंद करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर मी गार्निश करून घेत आहे. अतिशय सुंदर चवीला लागणारी अगदी रेस्टॉरंट स्टाईलचं हे सोया चंक्स मसाला तयार झालेला आहे. आणि आपण जेव्हा उपवास काळ सुरू असतो किंवा आपले जेव्हा जेव्हा उपवास असतात तेव्हा तेव्हा आपण अशा प्रकारची ही ग्रेव्ही बनवून घरातल्या आपल्या माणसांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आपण बनवून ही खाऊ शकतो. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. केल्यानंतर मात्र माझ्या या रेसिपीला किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय.